धम्मबंधुनी भगिनींना, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या या अध्ययनामध्ये आपण आणखी एक नव्या विषयापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. हा विषय आहे भिक्खू आणि ब्राह्मण. कुठल्याही देशामध्ये धर्माचा प्रचार करत असताना या विषयाचा संबंधच येत नाही. आणि म्हणून बौद्ध वाङ्मयामध्ये असं तुलनात्मक लिखाण भिक्खू आणि ब्राह्मण यांच्या बाबतीत कुठे आपल्याला आढळत नाही. आणि तरी बाबासाहेबांना यांची गरज वाटली की या विषयावरती लिखाण केलं पाहिजे. भारतामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत असताना या देशातल्या माणसाची जी काही मानसिकता घडलेली आहे, पिढ्यानपिढ्या ती जोपासली गेलेली आहे धर्माच्या आणि तत्वज्ञानाच्या आणि देवाच्या नावानं, त्या मानसिकतेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दोष आहेत. आणि हे दोष सर्वच लोकांना कळतात असं नाही. बऱ्याच लोकांना ते अजिबात कळत नाहीत. कळलं नाही तर मनुष्य शिकत नाही, आणि शिकला नाही तर तो करत नाही, आणि केलंच नाही तो सुधारणा होत नाही. हे तत्व आहे. भारतामधल्या ह्या विविध प्रकारच्या लोकांच्या मानसिक अवस्था ह्या जर त्यांना कधी नीट कळल्याच नाहीत तर त्याच्यामध्ये सुधारणा घडवण्याचा मार्ग कायमचा बंद. बाकी तुम्ही काहीही करा, सुधारणा होणार नाही. आणि हीच तक्रार अनेक लोक करत असतात की एवढं सारं घडलं, एवढा सारा प्रचार झाला, एवढं सारं केलं गेलं, पण लोक काही सुधारत नाहीत म्हणून. एक सामान्य तक्रार आहे, लोक सुधारत नाहीत. लोक नाही सुधारणार, कारण सुधारणा तेव्हाच होते जेव्हा मनुष्य समजतो, आकलन होतं, लक्षात येतं, कळतं. कळलंच नाही तर सुधारण्याची तुम्ही अपेक्षा ठेवू शकत नाही. ते चुकीचं आहे. आणि या दृष्टीनं या देशामध्ये माणसाला काय काय कळलं पाहिजे, काय काय त्याच्या नीट लक्षात आलं पाहिजे, आणि ते हे मर्म त्याला कळलं तर त्याला काही शिकता येईल किंवा शिकवता येईल, आणि मग ते शिकवलेलं त्याच्या कामी पडेल. पण त्याला मर्मच कळलं नाही, आपण कोणत्या मानसिकतेत आहोत, आपण कोणत्या स्थितीत आहोत, आपल्या मनात कोणता विचार रुजलेला आहे, आपण कशाला धरून बसलेलो आहोत, हे जर त्याला कळलं नाही तर त्याला सोडायचं काय आणि नवी घ्यायचं काय? त्यामुळे वाईट सोडायचं, चांगलं घ्यायचं, ही जी क्रिया आहे माणसाच्या सुधारणेची मुख्य सूत्र आहे, हे सूत्रच कामामध्ये येत नाही. आणि म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म लोकांनी समजूनच घेतला नाही, तो कळलाच नाही, तो लक्षातच घेतला नाही. म्हणून बौद्ध म्हणून या देशामध्ये बौद्ध समाजाची काहीही सुधारणा झाली नाही. काहीही. बाबासाहेबांच्या नावानं बाकी कितीही आपण ओरडलो, कितीही चर्चा केली, कितीही तत्वज्ञान सांगितलं, तरी ते वाया जाणार आहे. आणि गेल्या 60 वर्षांमध्ये ते वाया गेलेलं आहे, या सिद्ध झालेलं आहे. समाज बदललेला आहे. आणि हे परिवर्तन होण्यासाठी, मानसिक परिवर्तन होण्यासाठी फक्त धम्माची शिकवण
धम्माचं तत्वज्ञानच कामी पडतं. बाकी कुठलीही व्यवहारातली तत्वज्ञानाची गोष्ट कामी पडत नाही. आर्थिक तत्वज्ञान कामी पडत नाही, सामाजिक तत्वज्ञान कामी पडत नाही, राजकीय तत्वज्ञान कामी पडत नाही. तुम्ही ज्या ज्या तत्वज्ञानाच्या गप्पा माराल ते कोणतंही तत्वज्ञान कामी पडत नाही. कारण माणसाच्या मनाचा विचार करून त्या मनाला सुधारण्याचं तत्वज्ञान फक्त धम्मामध्ये आहे. अर्थशास्त्र माणसाची मानसिक दुरुस्ती करू शकत नाही. राज्यशास्त्र माणसाची मानसिक दुरुस्ती करू शकत नाही. सामाजिक तत्वज्ञाने फार मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करू शकत नाहीत. काही प्रमाणामध्ये होते, परंतु माणसाची खरी दुरुस्ती जी आहे, मानसिक दुरुस्ती आहे, ती फक्त धम्माच्या माध्यमातून होते. हे इतकं महत्वाचं सत्य बाबासाहेब गेल्यानंतर कोणीही लक्षात घेतलं नाही. आणि म्हणून तो समाज आजही पराकुटीचा मागासलेला आहे. मागासलेला असला तरी एखाद्या वेळी चाललं असतं, परंतु आज तो समाजाची पराकुटीची दिवाळखोरी निर्माण झालेली आहे. तो दिवाळखोर समाज आहे. आणि दिवाळ वाजणं याचा अर्थ आपल्याला कळतो ना. दिवाळ वाजणं म्हणजे काय? जे होतं तेही गमावून बसणं. मग त्याप्रमाणे जे काही बाबासाहेबांनी दिलं, जे आमच्याजवळ होतं या समाजाजवळ, तेही गमावून बसण्याची वेळ आज आलेली आहे की नाही. मागासले रडलं असतं तर परवडलं असतं, पण दिवाळखोर बनण्याची वेळ यायला नको होती. आणि त्याच बाबासाहेबांच्या नावाचा सतत जप करून आमची अशी अवस्था झालेली आहे. बाबासाहेब समजून जर घेतले असते तर ही गत झाली नसते. आणि बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्मच समजून घ्यावा लागतो. बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून घेतला नाही तर बाबासाहेब कधीही समजत नाहीत. आणि आजही आपल्याला पाहायला मिळतं. फार मोठं उदाहरण नको, जरा बाहेर ते परीक्षेची ही लागली आहे. इथे ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेचा कार्यक्रम लागलेला आहे. त्यामधल्या पुस्तकांच्याकडे जरा नजर टाका. 7 पुस्तकांचा उल्लेख केलेला आहे. पण बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा सर्वात महत्वाचा आविष्कार म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. त्याचा मात्र कुठे पत्ता नाही. बुद्ध आणि त्याच्या धम्मावरती परीक्षा घ्यायच्या नाहीत असं काही धोरण आहे का? इतकं महत्वाचं आहे बाबासाहेबांचं देणं, त्याचा विचारच करायचा नाही असं काही धोरण आहे का? इतर सर्व पुस्तकातल्या तत्वज्ञानाचा सारांश, त्याचा अस्सल सार बुद्ध आणि त्याच्या धम्मात आलेला आहे. म्हणजे आजही आपण किती दुर्लक्ष करतो बुद्ध आणि त्याचा धम्म याकडे फक्त मी इशारा करतो आहे. तो टीकेचा विषय नाही. बाकीचे जे शिकतात ते चांगलंच आहे. इतर ग्रंथाचा बाबासाहेबांचा अभ्यास करतात ती चांगलीच गोष्ट आहे. काही ना काही समस्या ती चांगलीच गोष्ट आहे. परंतु त्यातून मूळ लक्षात येईल अशातला भाग नाही. मूळ लक्षात यायचं असेल तर बुद्ध धर्माकडे जावं लागतं. आणि त्या दृष्टीनं आज बाबासाहेबांनी जी भिक्षू आणि ब्राह्मणाची तुलना केलेली आहे ते प्रकरण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. मी आणखी एक प्रश्न उपस्थित करतो. भिक्खू आणि ब्राह्मण यांच्यापैकी कोण योग्य आहे? तर यातून हाही प्रश्न निर्माण होतो. ब्राह्मण योग्य आहे की भिक्षू योग्य आहे? त्याचाही विचार माणसाने केलाच पाहिजे. इथे बाबासाहेब म्हटले एकच आहेत का? एवढाच विचार करून बघायचं नाही, ते योग्य आहेत की नाही याचा विचार केला पाहिजे. अशा 2 गोष्टींना धरून आपण हा विचार थोडासा करूया. बाबासाहेबांनी काय काय मुद्दे मांडलेले आहेत त्यातला प्रत्येक मुद्दा लाख मोलाचा आहे आणि माणसाची मानसिकता शुद्ध करणारा आहे.
ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही. हे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की हा विषय कोणीच कधी हाताळलेला नाही. बौद्ध वाङ्मयामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही. ती सर्वत्र विखुरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यांच्यामधील भेद सारांश रूपाने असे देता येतील. भेद नंबर 1, ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे अनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. विधी संस्कार करणं याशिवाय ब्राह्मणाला दुसरं काम नाही. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. या कल्पनेमुळे त्याचप्रमाणे ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले आहेत. ब्राह्मणी धर्म किंवा हिंदू धर्म किंवा ईश्वर आणि आत्मा यांना मानणारा कोणताही धर्म, या सर्व धर्मामध्ये हे अशा प्रकारचे काही संस्कार करणं आवश्यक मानलेलं आहे. त्यासाठी काही ना काही विधी करणं हे आवश्यक मानलेलं आहे. आणि ते जर केलं नाही तर तुमचं कल्याण होणार नाही, तुमचं चांगलं होणार नाही, अशा प्रकारची भीती दाखवलेली आहे. उदाहरणार्थ बायबलमध्ये म्हटलेलं आहे की मनुष्य जन्मताच पापी असतो. तो जन्मास आला रे आला तो पापीच असतो. आता पाप म्हणजे काय याचा कुठेही उल्लेख व्याख्या केलेली नाही, डेफिनेशन केलेली नाही. पाप याचा अर्थ मनुष्य वाईट असाच घेतो फक्त, की वाईट आहे मनुष्य जन्मल्याबरोबर. आणि म्हणून त्याला ईश्वराला मानावं लागतं, पवित्र आत्म्याला मानावं लागतं, त्यावरती श्रद्धा ठेवावी लागते. आणि त्या ग्रंथामध्ये जो काही विधी दिलेला आहे त्या विधीप्रमाणे साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. मग विधी करणं हे धर्माचं आचरण मानलं जातं. तुम्ही तो विधी नाही केला तर काही बिघडलं काम. मग मनुष्य मेल्यावरती काय करायचं त्याचाही विधीच आहे. आणि त्या धर्माचा गुरु तिथे उपस्थित असल्याशिवाय तो विधी होत नाही. एखाद्या फादरनं म्हटलं की मी कोणाचा अंत्यसंस्कार करणार नाही, समाज ते करू शकत नाही. थांबला तो समारंभ. म्हणजे इतका कडवेपणा त्या विचारामध्ये साठवलेला आहे. फादर तिथे पाहिजेच, फादरनं तो विधी केला पाहिजे आणि मग त्याचं ते पूर्ण झालं पाहिजे. मुस्लिम धर्मातही ती स्थिती आहे. मौलवी असल्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाहीत. कुठलाही मुसलमान ते करण्याची हिंमत करणार नाही, तसे पडू देते. त्यामुळे अंत्यसंस्कार त्याच्या उपस्थितीमध्ये तो ज्या क्रिया पद्धतीनं करेल, कर्मकांडानं करेल ते करावंच लागतं. ब्राह्मणी धर्मातही माणसाचा अंत्यसंस्कार ब्राह्मणाला करावा लागतो. फक्त खालच्या जातीचं तो करत नाही, परंतु बाकी कुठल्याही उच्च जातीचा अंत्यसंस्कार ब्राह्मणाशिवाय पूर्ण होत नाही. ब्राह्मण तिथे असावं लागतो, त्यानं मंत्र म्हणावे लागतात आणि त्या पवित्र मंत्राच्या अग्नीनं अधिक संस्कार करावा लागतो. जर ते नाही झालं तर तो काही धार्मिक झाला नाही, ते पाप झालं, मनुष्य नरकात गेला, कारण त्याचा नीट अग्निसंस्कार झाला नाही. इतकी वाईट प्रथा या धर्मामध्ये.
की मेल्यानंतर माणसाला अग्नी त्याच्या मुलानंच द्यावा लागतो. जर मुलगा अग्नी द्यायला नसेल तर त्याला स्वर्ग मिळत नाही अशी धारणा आहे. तो नरकातच जातो. आणि ही धारणा भारतीय माणसाच्या मनात इतकी खोलवर रुजलेली आहे की मुलगा व्हावा याचा आटापिठा इथे चाललेला असतो. आणि मुलगी झाली की वाईट मानलं जातं. आणि म्हणून मुलींना लहानपणीच मारून टाकायचं अशा प्रकारची अत्यंत भयानक प्रथा या देशात निर्माण झाली. आज बेटी बचाव म्हणणाऱ्यांनी हे आपलंच काय आतमध्ये गुपित आहे ते लक्षात घ्यावं. ही श्रद्धा माणसाच्या मनातली जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत बेटी बचाव खऱ्या अर्थानं होत नाही. आणि या देशातल्या एकाही माणसाची हिंमत नाही बोलण्याची. वरवरचं सारं बोलेल, परंतु बेटी बचाव मध्ये मुख्य जो काही धोका निर्माण केलेला आहे तो या धार्मिक आचरणानं, धार्मिक शिकवणीनं केलेला आहे. आणि ती धार्मिक शिकवण फेटाळून लावली पाहिजे ही भाषा बोलणारा मनुष्य देशात जन्मास आलेला नाही. आजही कोणाची ती हिंमत होत नाही. मी काय म्हणतो आपल्या लक्षात येतं. त्यामुळे सामाजिक रूढी किती भयंकर स्वरूप धारण करतात. जर त्यांना धर्माचा आधार दिला, जर त्यांना देवाचा आधार दिला तर किती भयंकर होऊ शकतं त्याची ही उदाहरणं आहेत. महात्मा फुलेंचा जेव्हा देहांत झाला त्यांना मुलगा नव्हता. त्यांनी दत्तक पुत्र घेतलेला होता. ब्राह्मणाने तेव्हा पुण्यामध्ये अक्षरशः भांडण केलं की या माणसाला आम्ही अग्नी देणार नाही. आणि धर्माच्या नियमाप्रमाणे त्याला अग्नी देण्याचा अधिकार फक्त मुलाचाच आहे, त्याला मुलगा नाही. दत्तक घेतल्या मुलाला आम्ही मान्यता देत नाही म्हणून त्याच्या हातून अग्नी देता कामा नये वगैरे. मग काही पळवाटा सुद्धा आहेत की मग पुतण्या जर असेल तर पुतण्यानं अग्नी दिलेला चालतो, कॉम्प्रोमाइज आहे. ते फुलेंनाही पुतणे होतेच. ब्राह्मणांनी बंदी घातली की पुतण्यालाही अधिकार नाही तो त्यांना अग्नी देता कामा नये म्हणून. म्हणजे पहा, एका एवढ्या महापुरुषाच्या अंत्यसंस्कारामध्ये एवढं भांडण, एवढा झगडा, एवढा गोंधळ ब्राह्मणांनी घातला होता पुण्यामध्ये. शेवटी सावित्रीबाई चुकल्या. मला हक्क आहे अग्नी देण्याचा आणि कोण आडवं येतं त्याला यावं वगैरे म्हणून. आणि शेवटी महात्मा फुलेंच्या त्या चितेला सावित्रीबाईंनी अग्नी दिलेला. आपण ही क्रांती म्हणतो आणि ती खरंच क्रांती अर्थानं आहे की ज्या रूढीनं हे सारं निर्माण केलं होतं, वाईटात वाईट, त्या रूढीच्या मुळावरती सावित्रीबाईंनी घाव घातलेला होता. आज लोकांना ही शिकवण्याची गरज आहे की मुलानंच अग्नी दिला पाहिजे हा खोटारडेपणा आहे, माणुसकीला लागलेला कलंक आहे, अन्यायाचं अतिशय मोठं कारण आहे. तो कलंक बाजूला काढून टाका, मनुष्य सरळ होईल आणि बेटीला न्याय मिळेल. नाहीतर बेटीला न्याय मिळणार नाही. तर ब्राह्मण हा पुरोहित आहे तो या अर्थानं. आणखी एक मजेशीर गोष्ट, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला आणि त्या पद्धतीने लग्न लावण्याची सुरुवात केली. ब्राह्मण कोर्टात गेले. लग्न लावणं ब्राह्मणाचा अधिकार आहे आणि त्यासाठी त्याला दक्षता मिळणं हा त्याचा अधिकार आहे. म्हणजे तो दक्षिणेकडे टॅक्स म्हणून पाहत होता आणि तो टॅक्स मला मिळालाच पाहिजे.
म्हणून कोर्टात गेले अक्षरशः, आणि कोर्टात आपली बाजू म्हणली की फक्त ब्राह्मणाचा अधिकार आहे धर्माप्रमाणे, आणि त्या अधिकारानं त्याला ती दक्षिणा मिळालीच पाहिजे. वाटल्यास लग्न कोणी जरी लावलं तरी चालेल, पण दक्षिणा मात्र मला मिळाली पाहिजे. एवढा हलकटपणा केलेला आहे. सॉरी, जरा वाईट शब्द वापरला. ही परिस्थिती आहे. तर कर्मकांडाच्या बाबतीमध्ये आपल्या ते उत्पन्नाचं एक साधन म्हणून ब्राह्मण कायम धडपड करत असतो. बिना कष्टाचा व्यवसाय आहे तो, बिना भांडवलाचा व्यवसाय आहे तो, आणि मिळकत अमाप आहे. आणि गंमत अशी की त्या मिळकतीचा हिशोबच ठेवला जात नाही, म्हणून त्याच्यावरती इन्कम टॅक्सही असत नाही. एवढी मजा करता येते या देशामध्ये, ही काही साधी गोष्ट आहे. म्हणून ब्राह्मणांचा चढेलपणा असणार तो असणारच. आणि जोपर्यंत मनुष्य त्या देवावरती त्या धर्मावरती विश्वास ठेवतो, त्याला मानतो, त्यापुढे झुकतो, तोपर्यंत हा चढेलपणा जाणार नाही. मागासवर्गीय त्याच्यामध्येच अडकलेले आहेत, ओबीसी सकट सर्व, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे सुद्धा लोक त्या मानसिकतेत अडकलेले आहेत. म्हणून ब्राह्मण उरावरती बसणार नाही, ते डोक्यावरती बसतील. आणि आज ते बसतायत आणि बसलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून हे कर्मकांड देव आणि ईश्वराच्या नावानं माणुसकीची विटंबना करणारं कर्मकांड ठरलेलं आहे. माणुसकीची विटंबना करणारा कार्यक्रम ठरलेला आहे. अनेक वाईटातल्या वाईट गोष्टींचं ते उगमस्थान आहे. या पद्धतीने तिकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून बुद्ध धर्मामध्ये भिक्षूला पुरोहित समजलं जात नाही. कुठल्याही घरगुती कार्यक्रमामध्ये तो असलाच पाहिजे याची काहीही गरज नाही. अगदी दीक्षा सुद्धा भिक्षूने दिली पाहिजे याचीही गरज नाही. किती मोठं स्वातंत्र्य आहे ते पहा. की चुकून सुद्धा दुरान्वय का होईना, परंतु क्षुल्लक करण्यासाठी कोणाचं महत्व डोक्यावरती बसेल एवढं वाढवायचं नाही, ही त्याच्यातली एक महत्वाची भूमिका आहे. म्हणून भिक्षूचं महत्व वेगळं आहे. पण अंधश्रद्धा कशा असतात, तर काही लोक म्हणतात बंतेजी आम्हाला परित्राण करायचं आहे, की आमच्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे, आम्हाला 5 भिक्षू पाहिजेत. मी त्यांना म्हणतो आम्ही तर 3घेच आहोत. मग आणखी कोणी दोघांना बोलवा ना म्हणे. ही अंधश्रद्धा आज आहे. आणि फार सामान्य माणसात असं नाही, हायली क्वालिफाईड लोकांच्या मध्ये. काहींना वाटतं की लग्न समारंभामध्ये जितके भिक्षू असेल तितका चांगला समारंभ. खूप लोकांना बोलवतात आणि मोठा शो करतात. आय एम सॉरी टू से दिस. किती मोठी अंधश्रद्धा आहे. आपलं वैभव, आपली श्रीमंती, आपलं मोठेपण, त्याचं काय करायचं ते प्रदर्शन खुशाल करा, पण त्या भिक्षूंना घेऊन प्रदर्शन करू नका. या वाईट प्रथा ज्या आहेत त्या निर्माण करू नका. आणि मग त्याचा आणखी एक वाईट परिणाम कसा झाला, भिक्षू कसाही असू देव, काय पडले आपल्याला त्याचं, आपल्या कार्याला मिळतो ना, बस झालं. म्हणून कोणी उपरसन पिवळे कपडे घालून भिक्षू बनतो आणि लोकांचा धर्मगुरू होतो आणि जे काही करायचं सारं वाईट करतो. तर अशा वाईट करणाऱ्या भिक्षूंची जी संख्या महाराष्ट्रात वाढलेली आहे, त्याला जबाबदार कोण? ही उपासकांच्या मध्ये असणारी हिंदू धर्माची जुनी श्रद्धा ते फक्त रिप्लेस करतात.
अरे पूर्वी तसं होतं का, मग आपण थोडीशी दुरुस्ती करू. ब्राह्मण लागत होतं का, नाही आपण भिक्षू आणू. काही लक्षात आलं का? हा घोटाळा. मग लग्नामध्ये चकाचक तांब्या ठेवू, त्याच्यामध्ये हे नारळ नाही ठेवता येत आता. मग त्याच्यावरती मेणबत्ती लावू. पानं नाही ठेवता येत जुनी, मग पिंपळाची पानं ठेवू. एवढं सारं डेकोरेशन करतो. म्हणजे त्यांच्यामध्ये जे आहे घट, तो घट इथे आणून ठेवला, चालू आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की काही लागत नाही, तुम्हाला मूर्ती लागत नाही, तुम्हाला फोटो लागत नाही, तुम्हाला फुलं लागत नाही, तुम्हाला मेणबत्ती लागत नाही, तुम्हाला अगरबत्ती लागत नाही. फक्त एक गाडगा आणा, मडकं, ते पाण्यानं पूर्णपणे भरा, 2 दोरे घ्या, त्याची टोकं त्याच्यामध्ये टाका, ती वधूवरांच्या हातामध्ये द्या, त्यांच्यापासून त्या प्रतिज्ञा म्हणून घ्या, मंगलसूत्राचं पठण केला, लग्न समारंभ खतम. किती बौद्धांची हिंमत आहे करण्याची सांगा मला. गरीबातल्या गरीबाला सुद्धा परवडत नाही ते. हे असं लग्न गरीबातल्या गरीबालाही परवडत नाही. मग तर श्रीमंताला जर देखावाच करायचा आहे, त्याला कसं परवडेल? आहे ना गडबड. तर ज्या जुन्या अंधश्रद्धा कशा ऑपरेटिव्ह राहतात, कार्यरत राहतात, आणि नवई कसं बिघडवून टाकतात, त्याची ही उदाहरणं आहेत. म्हणून अस्सलच घ्यावं लागतं. आणि ते अस्सल काय आहे ते असं तुलना करून लक्षात घेतल्याशिवाय कळत नाही. म्हणून सर्व धर्मांनी माणसाला जन्मल्याबरोबर पाप चिकटवून टाकलेला आहे. हिंदू काय म्हणतो, आज दुःख येईल तुला, नाना प्रकारचा त्रास आहे, सारं मिसफॉर्च्यून आहे, मागच्या जन्माचं पाप फेडत बसा. त्याला पत्ताही नाही मागे होतो की नाही, होता जन्म की नाही, पाप केलं की नाही, कशाचा कशाला पत्ता नाही. पण दे ठोकून, हा दे ठोकूनचा धर्म आहे. आणि हे माणसाला कळलं पाहिजे. कशाचा आगा नाही, पिछा नाही, काही नाही. म्हणून ईश्वर आणि आत्मा याचं भांडवल करून जगणारे लोक आहेत ते पुरोहित. धंदा करणारे आहे, पोट पाळणारे आहेत. आपल्या पोटासाठी ते करतात, त्यापेक्षा त्याला काडीचीही किंमत नाही. आणि ती इतरांची लुटमार होते, हा त्यातला सर्वात मोठा दोष आहे. प्रामाणिकपणे कष्ट करून जगण्याची नियत नाही. म्हणून पुरोहित वाईट आहेत, कुठल्याही धर्माचे असोत. आणि बुद्ध धर्म पुरोहितांना मानत नाही. तरी आधुनिक बौद्ध भारतातले इतके काय म्हणूया हुशार की त्यांनी बुद्ध धर्मात नसणारे सुद्धा बौद्ध पुरोहित निर्माण केले, बौद्धाचार्य. काय बाबासाहेबांना कळत होतं, आम्हाला कळतंय. ही माणसाची परिस्थिती आहे. आणि त्यांनाही त्यांनी सनद दिली, म्हणजे लेखी अधिकारपत्र. सनद म्हणजे लेखी अधिकारपत्र, ते आम्हीच लावायचं. आणि मी पुण्या मुंबईमध्ये पुरोहितांची भांडणं बघितलेली आहेत. मला बोलावलं होतं, मीच लावणार. तो कोण? तो पुरोहितही नाही, बौद्धाचार्य नाही, त्याचं ट्रेनिंग झालेलं नाही, त्याला लावू देणार नाही म्हणून भांडणं प्रत्यक्ष लग्नामध्ये. म्हणजे आम्ही काय केलं, हिंदू ब्राह्मणाची कॉपी केली, फक्त वरचं लेबल बदललं, बाकी जसं आहे तसं. म्हणून हा फरक भिक्षू आणि ब्राह्मण याच्यामधला लक्षात आलाच पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी कष्ट केलेले आहेत. नाही तर तसं कळायचं नाही कोणाला. ते म्हणा हा का मग काय हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण असतो, मुसलमान धर्मात मौलवी असतो, ख्रिश्चन धर्मात फादर असतो, बुद्ध धर्मात भिक्खू. सारा काला करून टाकला. तर या दृष्टीनं भिक्खूकडे अजिबात पाहायचं नाही.
ही बाबासाहेबांची भूमिका होती की भिक्खूचं महत्त्व, त्याचं स्टँडिंग, त्याची योग्यता, त्याची प्रतिष्ठा, त्याचं अस्तित्व वेगळं आहे हे लक्षात घ्या. त्याला इतरांच्या रांगेमध्ये बसवू नका. मग पुढचा एक संस्कार सांगितला. कुठल्याही धर्मामध्ये धार्मिक संस्कार करायचा असला की तो पुरोहितावरतीच अवलंबून आहे, त्याच्याशिवाय चालत नाही. उलट फक्त भिक्षू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवत नाही. भिक्खूचं पहिलं वैशिष्ट्य आहे, त्याने या तिन्ही गोष्टी फेटाळून लावल्या. कोणी जन्मानं पापी नाही, ईश्वर नाही, त्याची गरज नाही आम्हाला, आत्मा नाही. ह्या सर्व खोट्या गोष्टी आहेत. त्या खोट्या गोष्टी भिक्षूने फेटाळून लावलेल्या असतात. त्यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. भिक्षूला कोणाचं लग्न लावण्याची गरज नाही आणि कोणाला पाठवण्याची गरज नाही. तिथे भिक्षूचं काही काम नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. पहिला मुद्दा बाबासाहेबांनी स्पष्ट केला. ब्राह्मण हा जन्मानं ब्राह्मण असतो, भिक्खू हा बनावा लागतो. खूप मोठा फरक आहे, खूप मोठा. ब्राह्मणांनी जाहीर केलं की मी जन्मानंच महान, श्रेष्ठ, पवित्र, धर्माचे ठेकेदार आणि देवाचे एजंट. एजन्सी फक्त त्यांनाच मिळते, बाकी कोणाला मिळत नाही. ब्राह्मण जाती जन्मला की आयती एजन्सी. इतकं फ्रँचाईज ते सोपं आहे. हा त्यांनी खास अधिकार निर्माण करून ठेवला आणि इतरांना ते करून द्यायचं नाही म्हणून जमावानं एकजुटीनं विरोध केला. आणि विरोध करण्यामध्ये मुख्य तत्व पेरलं, जन्मानं तुम्ही खालचे आहात, जन्मानं फक्त सर्वश्रेष्ठ आम्हीच आहोत. मनुष्य नाही कबूल करणार. मग त्याला कबूल करायला हवायचं असेल तर परत देवाचा फायदा घेतला आणि ते बुजगावणं पुढे केलं. अरे देवानं निर्माण केलं आहे, तुम्ही का मानत नाही? ब्राह्मण हा त्या ईश्वर रूपी पुरुषाच्या तोंडातून जन्मास आलेला आहे. काय कळतं तुम्हा लोकांना? माणसाचा जन्म कसा होतो हे तरी कळतं का? सारीच माणसं एकसारखी जन्मास येत नाहीत. काही तोंडातूनही जन्मास येतात. आम्ही तोंडातून जन्मास आलो. आणि त्यांनी असं म्हटलं की ऐकणारा गप्प राहतो. वास्तविक त्यांना तोंडात लावायला पाहिजे, पण ते काम करत नाही. हे अज्ञान आहे या देशातलं. की तो विश्वास ठेवतो जन्मानं श्रेष्ठ ब्राह्मण. पहिलं फेटाळून लावलं पाहिजे की सारी माणसं एकसारखी जन्मास येतात. हा काय बडबड करतो? त्याला मानकापूरच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा. पण ते नाही होत. हाही मनुष्य त्याला मानतो. म्हणून हिंदू धर्मातले सारे मागासवर्गीय असे बुद्धीनं गुलाम झालेले आहेत, एका शब्दाचे गुलाम झालेले आहेत की जन्मानं ब्राह्मण श्रेष्ठ, आणि हा कबूल करतो. म्हणून गोईथे नावाचा जो तत्वज्ञानी होता त्याने फार चांगलं स्टेटमेंट केलेलं आहे. तो म्हणतो, none are more helplessly enslaved than those who falsely believe that they are free. खोटेपणानं ज्याला वाटतं की मी मुक्त आहे, स्वतंत्र आहे, अशा माणसापेक्षा दुसरा कोणीही भयंकरपणे गुलाम झालेला नाही. खोटेपणानं स्वतःला स्वतंत्र समजतो तो मनुष्य भयंकर पद्धतीनं गुलामगार झाला, होपलेसली. काही आशा नाही त्याची गुलामीतून सुटण्याची.
आणि म्हणून हिंदू धर्मावरती अशी श्रद्धा ठेवून प्रत्येक मनुष्य म्हणतो की आम्ही स्वतंत्र आहोत, म्हणतो ना. पण तो होपलेसली गुलाम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. होपलेसली. तर ब्राह्मण हा जन्मानं असतो आणि हे अतिशय घातक तत्व मानवी समाजामध्ये आलेलं आहे, जे पूर्णपणे नाकारलं गेलं पाहिजे. भारतामध्ये त्याची गरज आहे की जन्मानं कोणी मोठा होत नाही, जन्मानं कोणी छोटा होत नाही. हा खोटेपणा आहे. व्यवहार आम्हाला हे सांगतो की जन्मानंतर सारी मुलं एकसारखीच असतात. आपल्या कर्तृत्वानं त्यांचं संगोपन कसं होईल, त्यांना शिक्षण कसं मिळेल, ते स्वतः कष्ट कसे करतील, काय काय योग्यता, काय काय कौशल्य साध्य करतील, त्यावरून त्याचं जे काही मोठेपण ठरायचं ते ठरत असतं. पदप्रतिष्ठा त्याची ठरत असते, योग्यता त्याची ठरत असते. हा व्यवहार आहे. हे व्यवहारातलं उघड सत्य आहे. या सत्यावरती माणसाने विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून ही जी कल्पना आहे की जन्मानं कोणी श्रेष्ठ आहे ती पूर्णपणे फेटाळून लावली पाहिजे. हे देशातली सर्वात मोठी गरज आहे. आणि ही गरज जर भागवायची असेल तर ही परिस्थिती टिकवण्याची जी यंत्रणा आहे, सिस्टम आहे, त्या सिस्टमचं ऑपरेशन संचालन कसं होतं, ती सिस्टम काम कशी करते ते बघितलं पाहिजे. आणि ती सिस्टम अशी आहे की ब्राह्मणाने स्वतःला जन्मानं श्रेष्ठ म्हटलं आणि बाकीच्या साऱ्या जातींना कनिष्ठ म्हटलं आणि त्या जातीची ती वर्गवारी करत त्या जातीमध्ये त्याला जन्मानं बांधून टाकलं. म्हणून ज्या जातीत मनुष्य जन्मास होतो त्या जातीला मानायला लागतो, त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागतो. मी त्या जातीचं असं म्हणायला लागतो. आणि मग त्या जातीचे जे काही नियम आहेत, कर्तव्य कर्म आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या पाळायला लागतो. अशा तऱ्हेने तो पूर्णपणे त्या जातीमध्ये बंदिस्त होऊन जातो, गुलाम होऊन जातो. आणि या जाती टिकवण्यासाठी जसा देवाचा वापर केला ब्राह्मणांनी, जन्माचा वापर केला ब्राह्मणांनी, त्याप्रमाणे तिसरा युक्तिवाद त्यांनी असा लावला, युक्ती केली, लबाडी केली की माणसाला जातीवाचक नावं दिली. त्यामुळे देशातली आडनावं जातीवाचक आहे. आडनाव घेतलं की त्याची जात जाहीर होते. तुम्ही स्वतःहून जात सांगता मी या जातीचा आहे, आडनाव जातीचं आहे म्हणून तुम्ही स्वतःहून आपली जात सांगता. प्रत्येक ठिकाणी ओळख करून देता, स्वतःहून तुम्ही ओळख करून देता. या पद्धतीनं तुम्हाला त्या जन्मानं त्या जातीचे तुम्ही आहात हे मानायला भाग पाडलेला आहे. काही लक्षात येतं आपल्याला? यू आर कंपेल्ड टू स्टिक टू दॅट कास्ट. भाग पडलेलं तुम्हाला त्या जातीला चिकटून राहण्यासाठी. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी म्हटलं की नामांतर करा. नाही केलं लोकांनी. माझ्यासारखा माणूस गेली 35 वर्षापासून तो प्रचार करतोय. आजचा प्रचार नाही तो. आता थोडंसं व्हायला लागलेला आहे. पण एक गठ्ठ झालं पाहिजे. कोणी बौद्ध बनवायचं तर न बनव, पण त्यानं जातीचं नाव टाकून दिलं पाहिजे. तो जात मरेल, जात तुटेल, जात संपेल, नाही तर जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. आणखी 2 युक्त्या होत्या. धंदे दिले जातीला नेमून आणि गावागावामध्ये जातीनिहाय वस्त्या केल्या, मोहल्ले. आता आधुनिक काळाच्या सुधारणामुळं, शहरीकरणामुळं आणि आधुनिक जे काही तत्वज्ञान आलं, इंडस्ट्रीज आल्या, औद्योगिकता आली, त्यामुळं धंदे बदलले. प्रत्येकाला आपल्या धंद्याला चिकटवण्याची गरज राहिली नाही. आणि शहरीकरणामध्ये वस्त्यासुद्धा संमिश्र झाल्या. परंतु खेडी अजूनही तशीच आहेत. आणि शहरातही प्रॉब्लेम तोच आहे. ब्राह्मणाच्या वस्तीमध्ये कुठल्याही दलितानं फ्लॅट घेऊन दाखवावा शहरामध्ये, नाही मिळत. तर हे जे काही डिव्हिजन केलेलं आहे 5 प्रकारचा वापर करून, पहिलं देवाचं नाव. देवाने केलं सर, आम्ही नाही केलं.
दुसरं जन्म, जन्मानंच लहान मोठं देवानं केलेलं आहे. तिसरं नामकरण, नावानं जाती व्यवस्था टिकवल्या. चौथा धंदा, धंद्यानं जाती व्यवस्था टिकवल्या. पाचवा वस्ती, जातीनिहाय वस्ती, त्यानं जाती व्यवस्था टिकवली. जाती व्यवस्था टिकवण्यासाठी ब्राह्मणांनी 5 प्रकारचे कारनामे केले. हे बाबासाहेबांनी बारकाईनं जाणले आणि शिकवले. ते त्यांच्या अनुयायांना आजही कळत नाही, आजही ते लक्षात घेत नाही आणि प्रचार करतात जाती व्यवस्था तोडण्याचा. अरे पण तू तुझ्या जातीचंच नाव घेऊन मिरवतोस ना साऱ्या जगामध्ये. आणि कुठल्याही निमित्तानं, कुठल्याही लालसेनं, आरक्षणाची लालच असो, आणखी कुठली लालच असो, तूही त्या जातीला चिकटून राहिलेलास ना, कुठे धर्मांतर केलंस. म्हणून जाती व्यवस्था नष्ट करणे हे बाबासाहेबांचं जे परमोच्च ध्येय होतं ते साध्य करण्यामध्ये त्यांचा समाज पूर्णपणे अपयशी झालेला आहे. नुसता अपयशी झालेला नाही तर त्यानं त्या कार्याकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे. त्याला ते करायचंच नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. इनॅक्टिव्ह झालेला आहे तो समाज, निष्क्रिय झालेला आहे तो समाज. हे कधी लक्षात यायचं. माझे वडील मजूर होते, मला आरक्षणाची गरज होती, पण मी जर सक्षम असेल तर माझ्या मुलांना मी आरक्षणाच्या लालचेमध्ये का फसवावं आणि त्या जातीला मी का चिकटून राहावं. मी नामांतर नाही करू शकत, मी धर्मांतर नाही करू शकत, मी वस्ती नाही सोडू शकत, मी जुना धंदा नाही सोडू शकत. हे करू शकतो मी. आणि तरी सुद्धा जातीच्या विरुद्धची लढाई ज्यांनी लढलीच पाहिजे त्या मागासवर्गीयांना आज लढण्याची इच्छाच राहिलेली नाही. म्हणून बौद्ध बनणं कोणालाच नको आहे. तमाम बौद्ध म्हणणारे नेते कोणीच बौद्ध बनले नाहीत. आणि मनुष्य बौद्ध म्हणून जाती व्यवस्था तोडावी या कार्याला कोणी हातभार लावलेला नाही. आम्ही मुजरीम आहोत जाती व्यवस्था टिकवून ठेवणारे आणि तरी त्याच्या विरुद्ध गळा काढणारे. अशी अतिशय विसंगत परिस्थिती आज आमच्या पुढे उभी आहे. तर ब्राह्मण जन्मानच बनतो, लायकीचा काही प्रश्न नाही, योग्यतेचा काही प्रश्न नाही, परंतु भिक्षूला घडावं लागतं. कुठल्याही समाजातला तो असो, कोणताही मनुष्य असतो, तिथे जातीचा संबंध येत नाही. भिक्षू म्हणून त्याला घडावं लागतं म्हणजे त्याला मनुष्य म्हणून स्वतःची जडणघडण करावी लागते की मी एक मनुष्य आहे, मला उत्तम मनुष्य बनायचं आहे. इतकंच नाही तर मनुष्य म्हणून मला जे माणसाचं सर्वश्रेष्ठ ध्येय आहे, निर्वाण प्राप्त करणं, सर्व सुखाची अवस्था प्राप्त करणं, सर्व दुःखातून नष्ट होणं, हे ध्येय मला साध्य करायचं आहे. आणि त्या दृष्टीने तो प्रशिक्षित होत असतो, त्यासमोर तो जगत असतो, घडत असतो, सातत्यानं पुढचा टप्पा गात्रत आपली प्रगती करत असतो. ब्राह्मणाला काही करण्याची गरज नाही. तो जसा मूर्ख म्हणून जन्मास आला, मरेपर्यंत मूर्ख राहू शकतो, परंतु पोटपाणी मात्र चांगलं कमवू शकतो, चालवू शकतो. काही लक्षात आलं. म्हणून भिक्षू जास्त लोक बनत नाहीत, पण ते चॅलेंज आहे, आव्हान आहे ते चांगलं बनण्याचं. आणि या आव्हानाशी ब्राह्मणाचा काही संबंध नाही. म्हणून ब्राह्मण संतांनीच म्हटलेलं आहे, जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगतवंध्य. म्हणजे मूर्ख असला तो तरी जगाला तो वंदनीय आहे, जगाला त्याच्या पाया पडलं पाहिजे. ही ब्राह्मणांनी शिकवून दिली आहे, त्यांच्या संतांनी ती शिकवून दिली आहे. तेव्हा ब्राह्मणी संत सुद्धा प्रामाणिक नव्हते.
त्यांनी जी बेईमानी करायची ती केलीच. आणि बाबासाहेबांनी फार मोठ्या संतांचं नाव पुढे केलेलं आहे या बेईमानाचं उदाहरण म्हणून. कोणतं नाव पुढे सांगितलं माहिती आहे आपल्याला? संत शिरोमणी म्हणतात, तुकाराम नाही, त्याला डावलून ज्ञानेश्वर. बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरावरती ठपका ठेवला. अरे जर ज्या माणसाला मानत होतं, जर हा मनुष्य संत म्हणून मानत होता की ब्रह्म सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये आहे, असं जर त्याला खरंच वाटत होतं, त्याची जर खरंच तशी श्रद्धा असती, तर मला ब्राह्मण धर्मातच घ्या म्हणून कशाला ब्राह्मणाच्या नादी लागला असता? का त्या ब्राह्मणाची विनवणी केली असते की मला तुमच्या धर्मात परत घ्या म्हणून? आणि आपल्या ग्रंथात त्याने लिहिलं असतं, अरे ब्राह्मण मूर्ख आहे, ईश्वर सर्व प्राण्यांच्या ठायी आहे, सगळीकडे वसलेला आहे, त्यामुळे यांचं काय ऐकायचं, ते मूर्ख आहे. ही भाषा त्यानं का वापरली नाही? ब्राह्मण धर्मात जाण्याचा आणि ब्राह्मण म्हणून जगण्याचा अट्टहास का केला? काही लक्षात आहे आपल्याला? बाबासाहेब एवढे डायरेक्ट होते. मग तीच गीता आमचे प्राध्यापक सुद्धा एम.ए. शिकवतात मराठी विषय म्हणून. बौद्ध प्राध्यापक मराठीचे ज्ञानेश्वरी शिकवतात एम.ए. विद्यापीठामध्ये. मला माहित नाही की हे बाबासाहेबांचं त्यात काही सांगतात की नाही ते, पण मला वाटतं सांगण्याची काही त्यांची हिंमत होत नसावी. आहे ना गंमत जम्मत? तर भिक्षू हा घडतो, तयार होतो, प्रशिक्षित होतो, जन्माने तो भिक्षू बनत नाही. हा दुसरा महत्वाचा फरक बाबासाहेबांनी सांगितलेला. ब्राह्मणाला जात असते, भिक्षूला जात नसते. म्हणून संघाचं वर्णन करताना सांगितलं आहे की गंगा, यमुना, सरस्वती वगैरे ह्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. मग त्या समुद्राला मिळाल्यानंतर तुम्ही त्या समुद्राचं ओंजळभर पाणी घेतलं तर सांगू शकाल की हे गंगेचं आहे, हे यमुनेचं आहे? नाही सांगू शकणार. सागराला मिळाले की साऱ्या एकजीव होतात, त्यांचं वेगळेपण समाप्त होऊन जातं. त्याप्रमाणे बौद्ध संघामध्ये मनुष्य आला, भिक्षू झाला की तो एकजीव होऊन जातो संघाशी. त्याची जात, त्याचं वेगळेपण, त्याचं मोठेपण काही शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. आणि बौद्ध संघ म्हणजे नुसता भिक्षूंचा संघ नाही, तो उपासकांचाही संघच असतो. म्हणून जो बुद्ध धर्मात येतो त्याची जात अशी विसर्जन पावते, त्याची आयडेंटिटी जुडी नष्ट होऊन जाते. हा पराकोटीचा समतेचा आदर्श फक्त बुद्धाच्या धर्मात आहे, तो बाबासाहेबांनी सांगितलेला. बौद्ध बना, त्यासाठी आवश्यक आहे. हा देश बौद्धमय झाला तर त्याचं कल्याण होईल, त्याशिवाय होणार नाही, त्यांची भूमिका होती. आणि भारत बौद्धमय करणं हे त्यांचं जीवनाचं मोठं उद्दिष्ट होतं, ध्येय होतं. त्यांचं नाव घेणाऱ्या आणि त्यांना आपलं मानणाऱ्या आणि काही तर अगदी मोठ्या भाषेत जोरदारपणे म्हणतात आमचा बाप, बाप म्हणून मानणाऱ्यांचं हे कर्तव्य आहे की नाही चांगला बौद्ध बनण्याचं? आम्हाला त्याची खबर बातच नाही. आम्हाला फक्त घोषणाबाजीमध्ये मजा वाटते. ही अशी एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणून असे बाबासाहेबांचा बाप म्हणून गौरव करणारे सुद्धा धम्माच्या कार्यात नसतात, बौद्ध बनत नसतात, त्याच्यापासून दूर असतात. हे अतिशय कटू सत्य आज आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर बाबासाहेबांनी छोटंसं प्रकरण लिहिलं, त्याचा हा अर्थ किती गंभीर आहे तो पहा. त्यात किती साठवलेलं आहे त्याच्यावर आपल्या लक्षात येईल. ब्राह्मणा सदोतीत ब्राह्मणच राहतो, कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही, असे त्यांनी समजूत करून दिली जगाची. खोटा आहे तो, पापी म्हणजे पापी असू शकतो, वाईट म्हणजे वाईट असू शकतो,
पण नाही, ब्राह्मणांनी लोकांना काय शिकवलं? ब्राह्मण म्हणजे सदा पवित्र, जन्मानच पवित्र झाला तो. आणि प्रत्यक्ष पृथ्वीवरचा देव म्हणून ज्या माणसाला देवाला मानायचं, देवाची पूजा करायची, त्यानं ब्राह्मणाची पूजा करायची. म्हणून आजही तुम्हाला सोशल मीडियावरती काही चित्र पाहायला मिळतील. ब्राह्मणाचे पाय धुल्याचे आहेत, तो कोणाच्या डोक्यावरती पाय ठेवून त्याला आंघोळ घातली जाते, अशांची बघा आज चित्र पाहायला मिळतात. एवढं अज्ञान, एवढं मागासलेपण या देशामध्ये आहे, पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचं सारं उगमस्थान जड ब्राह्मण आहे. भिक्षूचा जर काही अपराध झाला त्याला भिक्षुपद सोडावं लागतं. तो काय भिक्षू राहू शकत नाही, त्याचं भिक्षुपद सुटवू शकतं. ब्राह्मणाचं तसं नाही, मरेपर्यंत ब्राह्मणच. म्हणजे तशी कल्पना करून दिली आहे, तसा समज करून लोकांचा दिलेला आहे, ते सत्य नाही. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही, त्याला काही शिकावं लागत नाही. फक्त काही संस्कृत गोष्टी पाठ करायच्या म्हणजे झालं काम, त्याचं आयुष्याचं काम झालं. काही शिकावं लागत नाही. आणि ते कर्मकांड करायचं म्हणजे योग्यता काहीच कमावी लागत नाही. नुसतं गवंडी व्हायचं तरी योग्यता लागते, सुतार व्हायचं तरी योग्यता लागते, कष्ट करण्याचे ते कौशल्य संपादन करावं लागतं, ज्याला आपण स्किल म्हणतो. त्याला कुठल्या स्किलची गरज नाही. बस बडबड बडबड केली की बात खतम. काय बोलतो त्याचं त्याला कळतं की नाही माहीत नाही, पण दुसऱ्याला तर 100% कळत नाही. पण त्यालाच मनुष्य म्हणतो फार चांगलं. आता कधी कधी लोक आम्हाला बोलवतात परित्राण करायला. आता त्या प्रत्येक ठिकाणी मी त्यांना झापत असतो. हे मी न चुकता करतो की त्याला परित्राण म्हणायचं नाही, मूर्खपणा करायचा नाही वगैरे म्हणून. परंतु मग कधी मोजकी सूत्र म्हणायची, प्रवचन द्यायचं, त्यांना समजावून सांगायचं. एका चांगल्या हायली क्वालिफाईड घरामध्ये गेलो होतो मी. तिथे झाला असा कार्यक्रम, मोजकं सूत्रपठण केलं आणि प्रवचन दिलं. निघताना ते बाई काय म्हणतात, बंदीजी काही परित्राण बरोबर झालेलं नाही. म्हटलं काय झालं? अहो ते आम्ही अत्तर आणलं, ते गुलाल आणला, ते अमुक आणलं, तर तुम्ही काहीच वापरलं नाही, साऱ्या बाजूला ठेवून दिलं म्हणे. आणि इतक्या लवकर संपवलं म्हणून परित्राण काही बरोबर झालं नाही. आता बौद्ध लोकांची जर अशी श्रद्धा बिघडलेली असेल तर तुम्ही काय करणार? म्हणून ब्राह्मणाचा ती जादू आहे, बडबड करायची नॉनस्टॉप, त्याचाही माणसावरती असा परिणाम होतो. त्याला वाटतं ते चांगलं आहे वगैरे म्हणून. असते सारी मूर्खासारखी बडबड, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. म्हणून ब्राह्मणाला योग्यतेची गरज नसते, भिक्षूला योग्यच बनावं लागतं. उत्तरोत्तर त्याला अधिकाधिक योग्य बनत जावं लागतं, प्रगती करावी लागते. भिक्खूला मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. माणसाला रक्ताची जशी गरज आहे तशी भिक्षूला मानसिक आणि नैतिक शिक्षणाची गरज आहे. त्याशिवाय तो भिक्षू राहू शकत नाही. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता कमवण्याचा अधिकार आहे, सवलत आहे, आणि तो तेच काम करतो, बाकी दुसरं काम करत नाही. तुम्ही कधी नाशिकला गेलात तर नाशिकच्या त्या राम मंदिराच्या आजूबाजूस राहणारी सारी ब्राह्मणांची घरं आहेत सर्व. त्या नाशिकच्या मंदिराचं शिखर सुद्धा तुम्हाला दिसत नाही, एवढ्या यांच्या इमारती सर्व बाजूने उंच उंच झालेल्या आहेत. देऊळ आहे तेवढंच आहे. आता एवढी संपत्ती लोकांनी त्या देवाला दिली, पण त्याचं देऊळ काही एक इंचानही वरती उठलं नाही, वाढलं नाही. बाकीची घरं इतकी वाढली की देऊळ त्याच्यामध्ये गडप झालं. जाऊन बघा, कुणी कमावलं? ब्राह्मणानं.
नाव कोणाचं? देवाचं. मग तो मनुष्य तिथे जाऊन त्या देवाला देणारा किती मूर्ख म्हणायचा? हा मूर्खपणा लोकांना शिकवण्याची गरज आहे. ते बौद्धांचं कर्तव्य आहे, ते धर्मप्रचाराचं काम आहे. आणि बाबासाहेबांनी ते असं इथे बजावलेलं आहे, लक्षात घ्या. भिक्षूला मालमत्ता बाळगता येत नाही. कुठली मालमत्ता बाळगायची नाही, स्वतःच्या नावाची संपत्ती असता कामा नये. सिंपल. तर ह्या दोघांमधला भेद काही लहानसहान नाही. बाबासाहेब म्हणतात मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचार विचारांना नियंत्रित करते. संपत्ती माणसाला नाचवते, संपत्ती माणसावरती कंट्रोल करते, संपत्ती माणसाला विशिष्ट प्रकारे वागायला भाग पाडते. म्हणजे मनुष्य संपत्तीचा गुलाम होतो. आणि ही गुलामगिरी भिक्षूला मान्य नाही, म्हणून त्याला संपत्ती वापरायची नाही. आणि संपत्तीची बांधिलकी असल्यामुळं ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो. म्हणून परिवर्तनाच्या चळवळी ब्राह्मण कधीच करत नाही, आजपर्यंत केलेल्या आहेत. ज्या काही चळवळी इतिहासामध्ये झाल्या त्या फक्त त्यांच्या मर्यादित स्वार्थापुरत्या होत्या. त्या मूलभूत परिवर्तन करण्याच्या चळवळी नव्हत्या. आणि तरी भारतामधली ट्रॅजेडी अशी आहे, शोकांतिका अशी आहे की संपूर्ण परिवर्तनाची भाषा करणारे जे कम्युनिस्ट आहेत, साम्यवादी, त्या साम्यवादी पक्षांचं सर्व नेतृत्व ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे. आजही आहे ना शोकांतिका, ट्रॅजेडी, विसंगती. सर्व परिवर्तन करायचं, सिस्टम परिवर्तित करायची, हे कम्युनिझमचं ध्येय. आणि त्या ध्येयाच्या नेमके उलटे वागणारे ब्राह्मण त्या पक्षाचे नेते. आहे ना गंमत जम्मत. ही ट्रॅजेडी फक्त भारतामध्येच घडू शकते. आणि हे बाबासाहेब जाणत होते म्हणून त्यांनी कम्युनिझमला फेटाळून लावला. हा कम्युनिझम आमच्या काही कामाचा नाही. आणि तरी आंबेडकर म्हणणारी काही माणसं कम्युनिझमच्या नादी लागलेली आजही पाहायला मिळतात. काही लक्षात येतं आपल्याला? काय कळतं त्यांना? काही कळत नाही. नादावतात आणि त्या नादामध्ये वाहवत जातात. म्हणून कुठलाही आंबेडकर कधी कम्युनिस्ट होऊ शकत नाही. परंतु इथे मात्र आपल्याला ट्रॅजेडी पाहायला मिळते. भिक्खू हा संपत्ती रहित असल्यानं तो मानसिक व नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणाने सच्शील यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. ब्राह्मणी जात असली तरी प्रत्येक ब्राह्मणी स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यांची संघटना नाही. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात. म्हणजे ब्राह्मणाचं ऐक्य हे वरवरचं असतं. ब्राह्मण जात म्हणून आपला स्वार्थ ज्यामध्ये दडलेला आहे त्या स्वार्थाच्या रक्षणासाठी ते एक असतात. बाकी त्यांना एकतेची गरज नाही. म्हणून आजही ब्राह्मणी पक्ष एक का दिसतात? तर आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे, आपलं मोठेपण राहिलं पाहिजे, लोकांनी आपला मानलंच पाहिजे, ह्या धर्माला मानलंच पाहिजे, हे लोकांच्या वरती लादण्यासाठी ते ऐक्यानं प्रयत्न करतात. परंतु आपापसात त्यांना एकमेकाशी काही घेणं देणं नसतं. समाज म्हणून जगण्याची त्यांची लायकी नाही. सामाजिक बांधिलकी त्यांना मान्य नाही. पण स्वार्थासाठी मात्र ते एक बनतात आणि दुसऱ्यांना लुटण्याचा आपला धंदा बरकरार ठेवतात. त्याच्यामध्ये कमतरता येऊ देत नाहीत. ही ब्राह्मणी नीती आहे.
म्हणून आजही भारतामध्ये ब्राह्मणी पार्टी संघटित आहे, बाकीचं कुठलाही पक्ष संघटित नाही. गोष्ट खरी आहे की खोटी आहे? तो आपल्या स्वार्थाशीच इमानदार आहे, त्याला दुसऱ्याच्या परमार्थाची काडीची किंमत नाही. आणि परमार्थाची भाषा करणाऱ्या लोकांना ऐक्याची गरज आहे, उच्च ध्येयानं प्रेरित झालेल्या, पण त्यांना ऐक्य करावंसं वाटत नाही. आहे ना गंमत जम्मत? हा सारा मानसिकतेचा खेळ आहे, मनोप्रवृत्तीचा खेळ आहे. आणि ह्या मनोप्रवृत्ती बुद्ध धर्म आणि हिंदू धर्म यांच्यामधल्या तफावतीतून निर्माण झालेल्या आहेत. म्हणून जर त्या शुद्ध केल्या नाहीत, अशुद्ध ठेवल्या, तर ही भेसळ निर्माण होऊन या देशाचं पूर्णपणे वाटोळच होणार आहे. तुम्ही ध्येयापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून परिशुद्ध बौद्ध बनण्याची गरज आहे, भेसळयुक्त बौद्ध नको. दीक्षा घ्यावीच लागते, नामांतर करावंच लागतं. बौद्ध म्हणून परमार्थासाठी एकोप्यानं झटायचं करावंच लागतं. 3 गोष्टी जर केल्या नाही तर बौद्ध समाज असत नाही. आणि समाज कसा असतो तर तो संघासारखा असावं, हे बुद्धानं घालून दिलेला आदर्श आहे. समाज म्हणून तुम्ही जगू शकता, समाज म्हणून प्रगती करू शकता. एकेकरीच्या स्वार्थाच्या पाठीमागे लागून तुमचं काही व्हायचं नाही. ब्राह्मण एकेकट्या आपापल्या स्वार्थाच्या मागे लागतो आणि म्हणून त्या पौरोहितगिरीपणे त्याचं भागत नाही. आजही तीर्थक्षेत्री ब्राह्मणांच्या लाठ्या काठ्याने मारामार होतात, आपल्याला माहित आहेत का? तीर्थाच्या ठिकाणी या दक्षिणेवरून अधिकाऱ्यांवरून लाठ्या काठ्या एकमेकांवरती चालवतात. ते असे अनेक इव्हेंट जे आहेत ते आता प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणून तो एकजिन्सी समाज आहे, माणुसकीने एकमेकाशी बांधलेला आहे, चांगल्यासाठी तो एकत्रित आहे. हा भ्रम आहे, तो डोक्यातून काढून टाकायचा. फक्त स्वार्थासाठी तो एकमेकाला मदत करून आपला स्वार्थ साधण्यासाठी ऐक्याचा देखावा करतो आणि त्याचा वापर करतो. उलटपक्षी भिक्षू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघापेक्षा वेगळा भिक्षू असत नाही. कुठलाही भिक्षू स्वतंत्र असत नाही. तो संघाचा पार्ट आणि पार्सल असतो, घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्षू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू स्वतःचे नियमन स्वतःसारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो. स्वतःचं जीवन कसं जगायचं तो स्वतःने ठरवत. संघानं नियम घालून दिलेले आहेत, संघानं ते ठरवलेलं आहे आणि त्या नियमाप्रमाणे तो स्वतःची जडणघडण करत असतो. ती एक आध्यात्मिक संघटना आहे. म्हणून भिक्षूंना आपापसामध्ये वेगळ्या पद्धतीनं राहावं लागतं, वागावं लागतं. जगाच्या व्यवहारामध्ये चालतं, दुस्वास चालतो, तुझं माझं चालतं, हे वेदावे चालतात, हे संघामध्ये येता कामा नये. त्या प्रवृत्ती संघामधल्या माणसानं सुधारल्याच पाहिजेत. आणि वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी त्यांना भिक्षूंशी चांगुलपणानंच वागायचं असतं. दुष्टपणा करायचा नसतो, वाईट तर वागायचंच नसतं, अपमानही करायचा नसतो. ही अक्कल जोपर्यंत भिक्षूला येत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने भिक्षू झाला असा त्याचा अर्थ नाही. त्याला शिकावंच लागतं. मी तसा तो तसा मी, ही धम्मपदातली शिकवण आहे. चांगुलपणानं कसं वागता येतं बुद्धानं सांगितलेलं आहे. दंड देऊन, शिक्षा करून, रागावून, उद्धटपणा करून, दबाव टाकून, झिडकारून तुम्ही माणसाला बदलू शकत नाही, त्याला आपलंसं करू शकत नाही. नाही दंडेन नाही कोधेन अशी बुद्धानं भाषा वापरली आहे की शिक्षा करून, जबरदस्ती करून, रागावून, तुसडेपणानं वागून तुम्ही दुसऱ्याला बदलू शकत नाही. आणि तसं वागणं हे भिक्षूला शोभत नाही. भिक्षूनं कायम सामंजस्यानं वागलं पाहिजे. कठीणात कठीण परिस्थितीमध्ये जो सामंजस्यानं वागण्याची
भूमिका घेतो तो खरा भिक्खू. पण एवढ्या छोट्या मोठ्या करण्यासाठी माझं दुसऱ्या भिक्षूचं पटत नाही, हे टाकाऊ लोक आहेत, अनवॉन्टेड. समाजाने त्यांना जवळ करू नये, सुधारण्याची संधी जरूर द्यावी. परंतु भिक्षूंची आपापसामध्ये धुसफूस असता कामा नये. धुसफूस करणं बाबा तुझ्या घरचे नियम आहेत. तू संघात आला तर संघाचे नियम पाळायचे. मुद्दा लक्षात आला? बाबासाहेबांनी नेमकं हेच म्हटले नाही ते की भिक्खू हा स्वतःचे नियमन स्वतःसारखे करूच नसून तो संघाने नियंत्रित असतो. व ती दुरुस्ती कर, तुझा स्वभाव सुधार, तुझं वागणं सुधार. तुला तुझ्या मनासारखं जसा घरी वापरत होता तसं इथे नाही वागता येणार. तुझ्या आवडीनिवडी जशा घरी जोपासत होता इथे नाही जोपासता येणार. काय हवं नको तुला घरी जसं निवडता येत होतं ते इथे नाही करता येणार. तुला संघानं एकोप्यानं वागण्याची शिकवण दिलेली आहे, मैत्रीनं वागण्याची शिकवण दिलेली आहे, माणुसकीनं वागण्याची शिकवण दिलेली आहे, चारित्र्यानं वागण्याची शिकवण दिलेली आहे. त्याप्रमाणे तू वागायचं आहे आणि जुन्या तुझ्या सवयी मोडून काढायच्या, तोडून काढायच्या, संपवून टाकायच्या आहेत. असं हे सामूहिक जीवन, संघ जीवन हे भिक्षूला फार महत्त्वाचं बंधन आहे. ब्राह्मणाला अशा कुठल्याही बंधनाची काडीचीही गरज नाही. म्हणून तो दुराचारी असू शकतो, वाईट असू शकतो, खुनी असू शकतो, दरोडेखोर असू शकतो, लबाड असू शकतो. लबाडीचा त्यांचा प्राणप्रिय गुण आहे. लबाड नाही तो ब्राह्मण असू शकत नाही. आणि ब्राह्मण म्हटलं की लबाडीशिवाय दुसरं काही ना काही लबाडी करणारच. आता कधी कधी लोक म्हणतात नाही काही चांगले ब्राह्मणही असतात. असंच गोष्ट खरी आहे ना, काही चांगले ब्राह्मणही असतात. बाबासाहेबांच्या काळातही चांगले ब्राह्मण होते, पण जे खरंच चांगले होते त्यांनी आपलं चांगुलपणे सिद्ध करून दाखवलं. उदाहरणार्थ एक उदाहरण द्यायचं तर मबी चिटणीस आहे. प्राचार्य मबी चिटणीस ब्राह्मण होते, पण बाबासाहेबांच्या विचारांनी त्यांच्या कार्याने पूर्णपणे भारावलेले होते. जेव्हा दीक्षा घेण्याचा प्रसंग आला तर त्या माणसानं बाबासाहेबांच्या हस्ते दीक्षा घेतली, बौद्ध झाला. हे माणसं चांगली. आपलं ब्राह्मण्य सोडून दिलं. जो स्वतःला ब्राह्मण म्हणतो त्याची काय भावना असते? मी ब्राह्मण आहे म्हणजे काय बाबा, मी ह्या साऱ्या लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. गृहीत तत्व आहे ना ते. मी ब्राह्मण आहे म्हणजे काय, बाकीच्या साऱ्या लोकांच्या पेक्षा मी श्रेष्ठच आहे, बाकीचे सारे खालचेच आहे. मग एखादा ब्राह्मण माझा मित्र कसा काय होऊ शकेल? तो म्हटला मी ब्राह्मण आहे, मी कशाला ऐकू त्याचं? असं तुझ्या घरचा, मला काय घेणं देणं आहे? हे लक्षात येतं का आपलं? ब्राह्मण्य सोड, ती जात सोड. ज्या दिवशी तू जात सोडशील त्या दिवशी तू माझा मित्र, तू माझा. ही माझी भूमिका आहे. म्हणून ब्राह्मण म्हणून मी कोणाचाही मित्र म्हणून स्वीकार करत नाही. ब्राह्मण जात ज्यानं सोडली त्याचा फक्त मी स्वीकार करतो मित्र म्हणून. पण ब्राह्मणाचं लेबल लावून जवळ यायचं नाही मित्र म्हणत. नको तो देखावा करायचा नाही, फाजील खुशामत करायची नाही आणि दिखाऊ चांगुलपणे दाखवायचं नाही. अस्सल पाहिजे. काही लक्षात आलं? आणि खरा ब्राह्मण कोण? अरे भिक्षू खरा ब्राह्मण आहे. तुम्ही कुठला ब्राह्मण येऊन बसलात? जरा धम्मपद वाचा, त्याच्यामधलं शेवटचं वाक्य वाचा. त्या वाक्याचंच नाव आहे ब्राह्मण वग्ग. आणि त्या वाक्यामध्ये काय सांगितलंय? जो भिक्षू जीवन जगतो, जो आरत बनतो, जो सुगत बनतो, जो बुद्ध बनतो, तो खरा ब्राह्मण. ह्या वाचाळांना काय तुम्ही ब्राह्मण समजतात? तोंडाने स्वतःचा बी मोठे म्हणणारे त्यांना तुम्ही काय ब्राह्मण समजतो? तो मूर्खपणा आहे. खरा ब्राह्मण बुद्धाचा शिष्य आहे.
भिक्षूला बुद्धांना खरा ब्राह्मण म्हटलेला. मग दुसऱ्या ब्राह्मणाला मी का स्वीकारू? साधा प्रश्न आहे ना. आणि तू खोटा आहेस, त्यामुळं तुझी माहिती मैत्री नाही होऊ शकत. खरा बन. आणि खरा ब्राह्मण केव्हा बनशील? जेव्हा पिवळी वस्त्र घालशील तेव्हा. पण ते बंडीने अंगार खाणं नको ना, चिवरच पाहिजे. खास वस्त्र घालशील तेव्हा तू खरा ब्राह्मण, कारण आम्ही ब्राह्मण आहोत. पण बुद्धाचे भिक्षू कसे ब्राह्मण आहेत? इतरांच्या पेक्षा मी श्रेष्ठ आहे असा भाव खाणारे नाहीत. बुद्धानं भिक्षूंना ब्राह्मण म्हटलं कोणत्या अर्थानं? भाव खाण्याच्या अर्थानं नाही. तर सर्वसामान्य मनुष्य म्हणून आपण जन्मास आलो, त्या मनुष्यापासून मी उच्च मनुष्यत्व प्राप्त केलं, जे तुम्हाला सर्वांना करणं शक्य आहे. तुम्ही आणि मी त्याच मार्गाने चाललेलो आहे. तुम्ही मागे आहात, मी थोडासा पुढे आहे किंवा जास्त पुढे आहे, पण तुमच्यापासून वेगळा नाही. हे लक्षात आलं आपल्याला? प्रगतीमध्ये फक्त फरक आहे, परंतु तुमचं आणि माझं नातं काही तुटलेलं नाही, की माणुसकी संपलेली नाही, आपलं एकत्व जे ते काही भंग पावलेलं नाही. आपण एकच एक आहोत. म्हणून मी ब्राह्मण आहे म्हणून श्रेष्ठ आहे, ही भावना भिक्षूची असत नाही. हे लक्षात आलं आपल्याला? आणि खरा ब्राह्मण मग म्हणायचं झालं तर भिक्षूला म्हणावं लागेल. खोट्या ब्राह्मणांच्या पासून आपली सुटका करून घेतलीच पाहिजे. आणि सुटका करून घेण्याची नियत, ही मानसिकता, ही प्रवृत्ती माणसामध्ये प्रतिष्ठित व्हावी म्हणून बाबासाहेबांनी या प्रकरणाची रचना केलेली आहे. तर मला वाटतं तेवढाच पुष्कळ झालं. आपण पुढे आणखी महत्त्वाचा फरक पाहणार आहोत आणि तो याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. परंतु तोपर्यंत सध्या आपण इथेच थांबूया. जय भीम.